सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेचा नयनरम्य सोहळा सुरू झालाय। सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळा कार्यक्रमासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती। महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातीलही भाविक या विशेष सोहळ्यासाठी उपस्थित राहिले। घराजवळ झालेले अतिक्रमण तसेच नागरी सुविधांचा अभाव आणि सांडपाणी गटार व्यवस्था नाहीये, त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून खंडेराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे सहकुटुंब आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे। पिंपरी चिंचवडच्या अनेक भागात अचानक पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। बुलढाण्यात भरधाव कार डिवायडरवर आदळून अपघात झालाय। हृदयाचा ठोका चुकवणारी दृश्य सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावरची घटना आहे। सुदैवानं कारमधल्या दोघांचे प्राण थोडक्यात वाचलेत। येवल्यात पतंगोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे। भोगीपासून 3 दिवस पतंगांचा हा उत्सव रंगणार आहे। लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद लुटतायत। नंदुरबारच्या बाजारपेठांमध्ये पतंग खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे। अगदी 2 रुपयांपासून ते 1,500 रुपयांपर्यंत पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहे। 5 फुटांचे अवाढव्य पतंगही लहान थोरांचे लक्ष वेधून घेतात। यंदाच्या वर्षी मोरपिसांनी सजवलेले पतंग विशेष आकर्षण ठरतायत। वाशिमच्या गोगरी शेत शिवारात तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला मारहाण केली। सचिन कांबळे असं मारहाण करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याचं नाव आहे। मनरेगा अंतर्गत लागवड केलेल्या फळबागेच्या रखडलेल्या मजुरीसाठी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यानं तक्रार केलेली। याचा राग मनात धरून कृषी अधिकारी पाहणीसाठी आल्यावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यावरून या शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली। बोलठाण उपबाजार समितीत व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार उघडकीस आलाय। कांद्याचा लिलाव झाला, त्यानंतर कांद्यात भेसळ आहे असं म्हणत शेतकऱ्याचा कांदा घेण्यास नकार दिला। परजिल्ह्यातून कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्याला रिकाम्या हाती माघारी जाण्याची वेळ आली, त्यामुळे शेतकऱ्यानं संताप व्यक्त केला। दीक्षाभूमी चैत्यभूमीनंतर सिंदखेड राजात पुस्तकांची विक्रमी विक्री झाली आहे। जिजाऊ जन्मसोहळ्याच्या कार्यक्रमात लावलेल्या स्टॉलमधून पुस्तकांची विक्रमी विक्री झाली आहे। जिजाऊ सृष्टीवर शेकडो पुस्तकांचे स्टॉल थाटण्यात आले होते।